अनपेक्षित भाग 7वा ऐकण्यापूर्वी आपण पहिले 6 भाग ऐकले नसतील तर जरूर ऐका आणि हो, पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संध्याकाळी दारावरची बेल वाजली. मनीषा दरवाजा उघडायला गेली. अंगात काळ्या रंगाचे पायघोळ कपडे, डोक्यावर काळ्या रंगाचे कापड बांधलेले, कपाळावर काळ्या रंगाचा टिक्का लावलेला, गळ्यात मानवी कवट्यांची माळ आणि सोबतच निरनिळ्या रंगाच्या माळा घातलेल्या, हातात मोठमोठ्या अंगठ्या घातलेल्या आणि मनगटावर कसेसे धागे बांधलेले, अकराळ विक्राळ वाढलेली दाढी आणि एका हातात मानवी कवटीच्या आकाराचे भांडे घेऊन एक इसम उभा होता. आपण कोण? आणि तुम्ही असे आत कसे आलात? सिक्युरिटी कुठे गेला? मनीषा सिक्युरिटीच्या नावानं ओरडत म्हणाली. अगं का ओरडते सिक्युरिटीच्या नावानं? तो मघाच गावी नाही का गेला, त्याच्या आईची तब्येत खराब झाली म्हणून? सुलक्षणाबाई बोलतच बाहेर आल्या. एवढा घोर अपमान, काहीच चांगलं होणार नाही तुमचं, तो इसम मोठ्या आवाजात म्हणाला. माफ करा, पण आपण कोण? सुलक्षणाबाई त्या इसमाकडं बघत म्हणाल्या. मी निरंजन महाराज, तो इसम थोडा रागातच म्हणाला. मनीषानं त्याचा रागीट चेहरा बघून घाबरतच दरवाजा उघडला. हेच का ते निरंजन बाबा? शेवंता म्हणाली होती की निरंजन बाबा उद्या गावात येणार आहेत आणि म्हणाली की मीच त्यांच्याकडे जाऊन विक्रांतसाठी बोलावं. मग हे बाबा इकडं कसे आले? शेवंता म्हणाली, तसं खरंच यांना न सांगता सगळंच माहीत असतं का? खरंच यांना सिद्धी प्राप्त आहे की काय? निरंजन महाराजांचं नाव ऐकून सुलक्षणाबाई विचार करू लागल्या. मी इथं कसा आलो हाच विचार करते ना. वाईट आत्म्याचा प्रभाव आहे या घरावर. एवढी वाईट शक्ती क्वचितच जन्माला येत असते. मोठं संकट आलंय तुझ्या मुलावर. सगळ्या घरात त्या वाईट शक्तीचा वावर आहे. या शक्तीमुळं माझ्या तपस्येत बाधा आली. या वाईट शक्तीवर लवकर काबू मिळवला नाही तर तुझं घर नष्ट होईलच, पण सगळ्या जगावर त्या शक्तीचा कब्जा होईल. निरंजन बाबा घरात फिरत बोलत होते. फिरता फिरता त्यांनी हातातल्या पात्रातून पाण्याचा एक शिपका जमिनीवर मारला. तिथून चांगलाच धूर निघाला. ते पाहून सर्वजण घाबरले. महाराज, आता काय करावं लागेल? यावर काय उपाय आहे? ही कपाळकरंटी इथं आल्यापासूनच हे सगळं होतंय. माझा मुलगा आधी खूप चांगला होता. सुलक्षणाबाई नेहाकडं बघत म्हणाल्या. याआधीही तुमच्या घराण्यात खूप पापं झाली आहेत. मागच्या पिढीच्या पापांची शिक्षा तुम्हाला मिळते आहे, निरंजन बाबा म्हणाले. तरी यावर उपाय असेल ना? सुलक्षणाबाई घाबरल्या होत्या. उद्या अमावस्या आहे. 125 वर्षानं असा योग आलाय. या अमावस्येच्या दिवशी जगातले सगळे आत्मे मुक्त वावरत असतात. उद्या रात्री एक यज्ञ करू. मी मंत्राच्या सहाय्यानं त्या आत्म्याला पकडतो आणि नष्ट करतो. तुमच्या मुलाला थोडा त्रास होईल, पण नंतर तो यातून मुक्त होईल. तुमच्या घरावर असणारा वाईट शक्तीचा प्रभाव कमी होईल. असा योग पुन्हा येणे नाही. निरंजन बाबा घर न्याहाळत बोलत होते. माझ्या मुलाचा त्रास दूर होणार असेल तर मी हे करायला तयार आहे. सुलक्षणाबाई बोलत होत्या. निरंजन महाराजांनी परत पात्रातलं पाणी जमिनीवर शिंपडलं. परत सगळीकडं धूरच धूर झाला. बाई, ही शक्ती वाटते तेवढी साधी नाही. मोठा यज्ञ करावा लागेल. रात्री 12 वाजायच्या आधी यज्ञाला सुरुवात करावी लागेल. मध्यरात्री तो आत्मा मुक्त वावरत असतो. तुझ्या मुलालाही मध्यरात्रीच त्रास व्हायचा ना? निरंजन बाबा म्हणाले. हो महाराज, अगदी बरोबर ओळखलत तुम्ही. यज्ञासाठी काही सामान सुमान हवं असेल तर मी आणून ठेवते, सुलक्षणाबाई म्हणाल्या. त्याची चिंता नका करू, ते मी बघून घेईल.
तसंही त्यासाठी लागणारं सामान तुम्ही आणू शकत नाही. निरंजन बाबा परत घरात सगळीकडं फिरत होते. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणाल तसं, सुलक्षणाबाई म्हणाल्या. तुम्ही फक्त एक काम करा, या गोष्टीची कुठंच वाच्यता करू नका. मी येऊन गेलो हे कुणालाच कळू देऊ नका. उद्याही घरात फक्त घरातलीच माणसं असतील याची खबरदारी घ्या. तुमच्या मुलालाही याबाबत काहीच सांगू नका. निरंजन बाबा बोलून निघून गेले. काय करावं? निरंजन बाबांनी सांगितलं तसं करावं का? शेवंता पण महाराजांबद्दल बोलली होती. खूप सिद्धी प्राप्त आहे म्हणे त्यांना. निरंजन बाबा घरी येऊन गेल्यापासून सुलक्षणाबाई त्यांचाच विचार करत होत्या. आई, तुम्ही खरंच उद्या ते बाबा बोलले तसं करणार आहात का? मनीषाच्या आवाजानं सुलक्षणाबाई भानावर आल्या. कळत नाहीये काही, सुलक्षणाबाई म्हणाल्या. आई, हे सगळं पप्पांना कळलं तर? मनीषानं तिच्या मनातली शंका बोलून दाखवली. पण निरंजन बाबांनी सांगितलं तसं केलं आणि विक्रांत बरा झाला तर किती चांगलं होईल. तसंही विक्रांतला कोणत्याच औषधांनी बरं वाटत नाहीये, सुलक्षणाबाई म्हणाल्या. आई, पण मला असं वाटतंय पप्पांच्या कानावर आपण ही गोष्ट घालायला पाहिजे, मनीषा म्हणाली. त्यांना सध्याच नको सांगायला. मला वाटतं निरंजन बाबांनी सांगितलेला हा उपाय करून बघायला काय हरकत आहे. उद्या विवेकला घरीच थांब म्हणावं. आणि हो, याची वाच्यता कुठंच करू नको. विवेकलाही आपण उद्याच सांगू, सुलक्षणाबाई म्हणाल्या. मनीषानं त्यावर मान डोलवली. विवेक, आज ऑफिसला जाऊ नको, घरी थांब, सुलक्षणाबाई दुसऱ्या दिवशी सकाळी विवेकला म्हणाल्या. का गाई, काय विशेष? एकतर पप्पा इकडं नाहीत, ऑफिसला जाणं गरजेचं आहे, विवेक म्हणाला. आज मला जरा बरं वाटत नाहीये आणि विक्रांतला काही त्रास झाला तर घरी कुणीतरी असावं म्हणून म्हटलं. मयंकही काल सांगून गेला की तो 2 दिवस गावी जातो आहे. अशा वेळी सोबतीला कुणीतरी हवं की, सुलक्षणाबाई म्हणाल्या. ठीक आहे, मी थांबतो घरी, विवेक म्हणाला. आपण घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य या विचारातच सुलक्षणाबाईंचा दिवस गेला. रात्री ठरलेल्या वेळी निरंजन बाबा सरदेशमुख विल्यामध्ये हजर झाले. त्यांच्यासोबत त्यांच्यासारखीच वेशभूषा असलेले अजून 2 जण होते. घराच्या सर्व खिडक्या दारं बंद करा, निरंजन बाबा म्हणाले. मनीषा आणि सुलक्षणाबाईंनी सर्व दारं खिडक्या पटापट बंद केले. निरंजन बाबांनी घराच्या हॉलमध्ये सर्व होम हवनाची सामग्री मांडली आणि ते सर्व घर निहाळत फिरत होते. तोपर्यंत त्यांच्या सहकाऱ्यांनी एक मोठा गोल आखला. त्यात वेगवेगळे आकार काढून एक मोठं मंडळ आखलं. सुलक्षणाबाई विक्रांतला घेऊन बाहेर आल्या. नेहाही त्यांच्या मागच आली. आई, काय आहे हा प्रकार? हे बघ, पप्पा सगळ्यांना सांगून गेलेत ना, आपण विक्रांतला अजून चांगल्या डॉक्टरांना दाखवू, विवेक म्हणाला. विवेक, मी माझ्या जबाबदारीवर करते हे सगळं. तुझ्या पप्पांना काय उत्तर द्यायचं ते मी बघून घेईन, सुलक्षणाबाई विवेकवर चिडल्या. आई, कोण हा माणूस आपल्याला माहीत देखील नाही. याला खरंच काही सिद्धी प्राप्त आहे का हेही माहीत नाही. आणि मुळात भूतप्रेत वगैरे असं काही नसतंच. हे बघा, पप्पांना हे कळलं ना तर ते खूप रागवतील बरं, नेहा म्हणाली. तू तर एक शब्दही बोलू नकोस. माझ्या मुलाच्या तब्येतीसाठी करते हे सगळं. लग्नाला अजून महिनासुद्धा झाला नाही तुमच्या. माझ्या मुलाचं सुखच ओरबाडून बसलीस. गप्प बस, तूच काहीतरी काळी जादू केली असणार, सुलक्षणाबाई रागानं म्हणाल्या. वाद करून वेळ वाया घालवू नका. इथं बसवा त्याला, निरंजन बाबांनी विक्रांतला वर्तुळाच्या मध्यभागी बसवलं. वाईट शक्तीनं तुमच्या मुलावर ताबा मिळवला. निरंजन बाबांनं हवनात एक भुकटी सोडली. विक्रांत खूप घाबरून गेला. तिथून उठून जायचा प्रयत्न करू लागला. बाबासोबत असलेल्या लोकांनी
त्याला धरून त्या मंडळात पुन्हा बसवलं. हॉलमधले दिवे आपोआप बंद सुरू होत होते. जोराचा वारा सुटला होता. निरंजन बाबा होमामध्ये एक एक सामग्री टाकतच होते. सगळीकडं धूरच धूर पसरला होता. मला सोडा, मला सोडा, विक्रांत किंचाळत होता. सुलक्षणाबाईंना त्यांची अवस्था बघवत नव्हती. निरंजन बाबा त्याच्या तोंडावर मंत्र म्हणत पाणी मारत होते. विक्रांत मोठमोठ्यानं ओरडत होता. स्वतःला सोडवून घेण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. निरंजन बाबाचे दोन्ही सहकारी त्याला घट्ट पकडून होते. सुलक्षणाबाई आणि घरातली इतर मंडळी एका बाजूला उभी होती. सगळ्यांचीच पाचावर धारण बसली होती. नेहा सगळ्यांपेक्षा थोडी दूर विक्रांत समोर दिसेल अशी उभी होती. बोल, कोण आहेस तू? कुणाचा आत्मा आहेस? विक्रांतच्या शरीरावर का ताबा मिळवला आहेस? काय हवंय तुला? निरंजन बाबा अभिमंत्रित पाणी शिंपडत ओरडून बोलत होते. सोडा मला, मला काहीच झालं नाहीये. ही नेहा, ही मुद्दामून करते सगळं. विक्रांत ओरडत ओरडत नेहाला शोधत होता आणि त्याची नजर एकदम नेहावर गेली. पल्लवी, तू इथं कशी? नेहा दिसली तसा विक्रांत किंचाळला. कोण पल्लवी? सगळ्यांना प्रश्न पडला. कोण पल्लवी हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? त्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी ऐकत रहा रहस्यकथा अनपेक्षित. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.